मी आता पण मुद्देसूदच बोलणार आहे। जसं जरांगे पाटलांवर बोलायची इच्छा नसताना वानखेडेबाईला बोलावं लागतं, तसंच माझी पण त्यांच्यावर बोलायची इच्छा नसताना मला बोलावंच लागतं। कारण विषय असा आहे, जरांगे पाटील वानखेडेबाईचं कधी नाव काढत नाहीत, विषय काढत नाहीत, मोजत नाहीत ना, लक्ष बी देत नाहीत आतापर्यंत भुंकून। आणि एवढंच नाही तर ते कधी धमक्या पण देत नाहीत की मला एखादी अशी बाई बोलती म्हणून मी आत्महत्या करेल, ते त्यांचं कार्य चालू आहे। पण वानखेडेबाई जी धमक्या देतात की तुम्ही माझ्यावर बोलले तर मी मराव वाटतंय का तुम्हाला, ह्या विषयावरच बोलायचंय आणि इच्छा नसतानाच बोलायचंय। तर मी परत एकदा सांगते, तुम्ही मला फोन केला ना काही केलं, तुम्हाला माहिती आहे मी फोन तुमच्या एका रिंगमध्ये मी तुमचा फोन उचलला होता का, तर मी सत्याचा मार्ग स्वीकारते आणि मला वायफळ फालतू बडबड नाही आवडत आणि करताही येत नाही आणि ती मला मुळात आवडतच नाही। माझं कसं असतं, शांत राहून मी काम करते। सगळं मी जी करते तर मी माझ्या मनातली गोष्ट लवकर कळू देत नाही, सगळं मी पुराव्यासहित जमा केले नंतरच सगळ्या गोष्टी बोलते। तर आता तुम्ही म्हणसाल की मला राहुल दादाने फोन केला, तर मी राहुल दादाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीच आहे मुळात, कारण जिथं माझा काही संबंध येत नाही कोणाच्या पर्सनल बाबीमध्ये तर मी तिकडे लक्ष देतच नाही। फक्त माझा विषय असतो जरांगे पाटलांचा आणि विनाकारण पवार साहेब असतील, जरा असे जे भरपूर काही राजकारणी लोक आहेत त्यांच्यावर विनाकारण बोलणे। पण ठीक आहे, तुम्ही राजकारणी लोकांना एक जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिलेलं आहे, तुम्हाला ते गलत वाटतात तुम्ही बोलताय, पण जरांगे पाटलांसाठी तुमचं योगदान काय हो? तुम्हाला एवढा बोलायचा अधिकार कोणी दिलेला आहे त्यांच्यावर? तुम्ही काय केलंय जरांगे पाटलांसाठी? तुम्ही जरांगे पाटलांना मतदान करून निवडून दिलंय का? म्हणजे तुम्ही जरांगे पाटील हे चुकीचं आहेत, नाही मी आज प्रेमानं तुम्ही म्हणूनच बोलायले, जरांगे पाटील चुकीचे आहेत हे तुम्ही ओरडून सांगताय। मागं सांगितलं SIT चौकशी होणार, SIT चौकशी होणार, आत्ता काल परवाचे 2-3 दिवसाखालचे थंबनेल की जरांगे पाटील आतमध्ये जाणार, अमकं होणार तमकं होणार। कर्म द रिटर्न, तुम्ही कर्म केलंय ना, तुमचं कर्म सगळं तुम्ही स्वतःच म्हणताय ना, कर्म द रिटर्न, तुमचंच कर्म फिरून येणार आहे। आपण दुसऱ्यासाठी खड्डा खांदतो ना, चुकून आपणच त्या खड्ड्यात पडतो बरं का। बरं असो, काही हरकत नाही, पण माझा हाच प्रश्न आहे, तर तुम्ही मला जरा त्या प्रश्नाचे उत्तर द्या। कारण जरांगे पाटलांच्या विरोधात आत्तापर्यंत तुम्ही मला शब्द दिलता, ज्या वेळेला माझ्या जाऊबाई भेटल्या त्यावेळेला आपला फोन झाला, फोन झाल्यावर तुम्ही माझ्यावर केसच्या धमक्या दिल्या, पण तुम्हाला त्यावेळेला वाटलं की मी तुमच्या केसला घाबरली, म्हणजे पोलीस स्टेशनच्या। कायद्याचा अभ्यास मला आहे बरं का, आणि दुसरी गोष्ट मी संविधानाला मानते, मी कायद्याला मानते आणि मी कायद्याच्या चौकटीत राहून करते। आता तुम्ही किती कायद्याला मानताय हे पब्लिकला सगळ्यात दिसतं, आणि तुमच्या खाली येऊन मराठ्याची वागीन अमकं टमकं म्हणून जी भुंकणारे काही लोक आहेत ना डोळे झाकून, तर त्यांचे बी डोळे मी लवकरच उघडणार आहे तुमची सत्यता बाहेर काढून। एक महिला म्हणून मी प्रत्येक वेळा शांत आहे, भरपूर काही पुरावे आलेले आहेत, भरपूर काही व्हॉइस रेकॉर्डिंग आहेत, भरपूर काही फोटो आहेत, सगळे काही पुरावे आलेत। पण परत एकदा सांगते की तुम्ही एक महिला आहेत, 2 मुली आहेत, पण जर तुम्हाला स्वतःला जर असं वाटत नसेल ना की बाबा आपण खरंच चुकतोय, तर मग शेवटी तुमची चुकी दाखवून देण्यासाठी आम्हाला नाविलाजानं ते पुरावे सोशल मीडियावर, रेकॉर्डिंग सोशल मीडियावर टाकणं खूप गरजेचंच आहे। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही वेळोवेळी लोकांना सांगताय जरांगेनं फसवलं, आज ह्या सांगताय त्या प्रकरणाला 2.5-3 वर्ष झालेलं आहे। मला सांगा, तुम्ही एक तरी पुरावा दिला का हो? एक तरी, की जरांगे पाटील समाजाला कशा प्रकारचं फसवतायत? आता जरांगे पाटलांनी मराठ्याचे आमदार म्हणजे आमदारकी पदाला जे उमेदवार उभे केले नाहीत, त्याचं कारणही तसंच होतं। जर उमेदवार उभे केले असते तर तुमच्यासारखे भुंकणारे लोक हेच भुंकले असते की ह्याला राजकारणच करायचं होतं म्हणून ह्यानं उमेदवार उभा केले, आणि हा आत्तापर्यंत ह्याला काय मराठा आरक्षणाचं ती काही पडलेलं नव्हतं, फक्त ह्याला शरद पवारांना उभा केलं आणि राजकारणात येण्यासाठी ह्याचे सगळे नाटकं होते। ही तुमच्यासारखे कमी डोक्याचे लोक असेच बोलले असते, आणि राजकारण आलं
की मराठा समाजात फूट पडत गेली असती. म्हणून आरक्षण भेटेपर्यंत त्यांनी जी उमेदवार उभं करणार नाहीत हे जरांगे पाटलांचा 1 नंबर निर्णय आहे. बरं, आता जनतेला फसवलं, काय डंपर घेतले, आमकं घेतलं, टमकं घेतलं, त्याचं पोरगच इकडं फिरतो, बायको 2 लाखाची साडी घालती आणि आमकं. तुम्ही 10 लाखाची घाला, तुमचे लेकरं अमेरिकेत फिरायला पाठवा. आणि दुसरी गोष्ट, जरांगे पाटलांच्या नावावर भुंकायचे जी काय 25-50 लाख जी काय टोटल आकडा जी आहे ती पुरावे सहित माझ्याकडे आलेला आहे. त्याच्या सिरियल नोटांच्या सिरियल नंबर सहित पुरावे आलेले आहेत बरं का. म्हणून ना थोडंसं सांभाळून बोला. तुमचा वैचारिक वाद आहे, तुमचे विचार आहेत की बाबा जरांगे पाटील फसवतात, तर ही कुठं वरी खाली ढवळा झाला आणि हे ना. आता ते तर कळलेलंच आहे की तो मॅनेजर टाकतो, त्या मॅनेजरची तर आयसी की तैसी लावणारच आहेत आम्ही. तुमच्या आधी आम्ही त्या मॅनेजरची लावणार आहेत, कारण तो असा कसं काय करू शकतो. एखाद्या प्रतिष्ठित लोकांचे फोटो घेऊन त्याची एडिटिंग करून सोशल मीडियावर घाणेरड्या प्रकारचे थंबनेल, शिवीगाळच्या प्रकारचे थंबनेल तो कसं काय ठेवू शकतो. त्याला तर बघणारच आहे. नंतर तुमच्याकडे बी थोडं फिरूच वेळ आली तर. पण तुम्ही आत्ता जरी आणखीन परत एकदा सांगते, तुम्हाला मी शब्द दिलता की जोपर्यंत जरांगे पाटलांचे पुरावे येत नाहीत तोपर्यंत मी बोलत नाही. पण मी 1.5-2 महिने वाट पाहिली, जरांगे पाटलांचे काय पुरावे आलेच नाहीत. आणि कारण आम्हाला आत्मविश्वास आहे हो, आमचे जरांगे पाटील चुकीचं कामच करत नाहीत, त्यामुळे ती अशा गोष्टीकडे दुर्लक्षच करतात. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं नाही कधी. आम्ही जरांगे पाटलांची बाजू मांडतोय तरी आत्तापर्यंत जरांगे पाटील कधी आम्हाला म्हणले नाहीत की तुम्ही आमच्याविषयी बोला. अंतरवाली सराटीच्या शेजारी माझा भाऊ राहतोय, कितीतरी वेळा मी तिथं भावाकडं म्हणजे कितीतरी वेळा ही होतंय, तरी कधी जरांगे पाटील म्हणले नाही. तो तुम्हालाच बरं म्हणजे एवढं महत्व दिलं का तुम्हाला, त्याचे बी तुमच्याकडे पुरावे नाहीत. तुमची एक गंमत सांगते, आत्तापर्यंत जरांगे पाटलांच्या विरोधातला एकही पुरावा तुम्ही टाकला नाही. तुम्ही तिसरंच भुकत राहताय. दुसरी गोष्ट, तुम्ही माझ्यावर भुंकले, म्हणजे जरांगे पाटलांची साईट घेऊ मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. तुम्ही चारित्र्यावर भुंकले, ह्याच्यावर भुंकले, त्याच्यावर भुंकले. मग तुम्हाला कुणीतरी कॉल केला, तुम्ही त्याचाही पुरावा दिला नाही. तुम्ही काय सांगितलं, पहिल्यांदा काय सांगितलं, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. का मला डॉक्युलिटी आहे तशी, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. मग नंतर जेव्हा मी तोच विषय लावून धरला, तोच मला त्याचा नंबर पाहिजे, रेकॉर्डिंग ऐकव, त्यावेळेला तुम्ही काय प्लॅनिंग केला की बाबा मला व्हॉट्सअपला कॉल आलता. नंतर काय सांगितलं, मी सोशल मीडियावर नंबर द्या म्हणलं की नाही मी त्याला फोन लावते, त्याचा नंबर स्विच ऑफ आहे. कमाल आहे अहो, तुम्ही खोटं बोलताय, इतकं खोटं बोलताय, सरळ सरळ दिसतंय, तरी तुम्हाला इतकं बी काय वाटत नाही का हो, इतकं बी. बरं, ती पण जाऊ देत. मग एवढं जरांगे पाटलांचा कार्यकर्ता किंवा समर्थक जो कोणी आहे त्यानं तुम्हाला व्हॉट्सअप कॉल केला, एवढा महत्त्वाचा कॉल असताना तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग नाही ठेवलं, त्याचं रेकॉर्डिंग नाही केलं. जो संजीवनी वहिनीनं पॉईंट मांडला होता की दुसरा मोबाईल ठेवून आपण त्याचं व्हॉइस रेकॉर्डिंग घेऊ शकतोय ना. आता संजीवनी वहिनी निर्दोष आहेत ही तुम्ही त्यांच्या बी चारित्र्यावर डाग लावले हो, त्यांच्या बी. अरे भावाच्या नावाला तुम्ही कलंक लावला. ते राहुल दादा स्वतः फोनवर, असं नाही की त्यांनी म्हणजे कुठल्या गोष्टी ठरवल्या होत्या. तुम्ही मला फोनवर काय सांगितलं की तुम्हाला राहुल दादाने फोन केला, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. आजच मला त्यांचा फोन आलता म्हणून तुम्ही सांगितलं की तुम्हाला राहुल दादाने फोन करून, आज बोलते मी ही गोष्ट, तुम्हाला राहुल दादाने फोन करून सांगितलं की ती बाई माझ्या मागं लागली होती, मी तिला नाही म्हणलो म्हणून ती. कमाल आहे. आणि जेव्हा संजीवनी राणे वहिनीनं राहुल दादाला मेसेज टाकला, राहुल दादानी कॉल केल्यावर तिने बहीण म्हणून बोलले, स्वतः राहुल दादा बोलले. ती रेकॉर्डिंग संजीवनी वहिनीनं मलाही पाठवलेलं आहे आणि ती काय मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलेलं नाही बरं का, व्हॉट्सअप कॉल आहे, पण दुसऱ्या मोबाईलनं रेकॉर्डिंग केलेलं आहे. ते किती खोटं बोलावं आणि पुन्हा रडून जिरवायचं. सगळं आधी खोटं बोलायचं आणि नंतर रडून जिरवायचं. कमाल आहे राव तुमची. आणि काय फसवलं हो जनतेला जरांगे पाटलांनी. जरांगे पाटील आमदारकीला उभा राहिले का, खासदारकीला उभा राहिले का, मंत्रिपदासाठी उभा राहिले आणि जनतेला सांगितलं
की बाबांनो तुम्ही मला मतदान करा, मी निवडून आलो की शेतकऱ्याचे कर्ज माफ करन, शेतकऱ्याची लाईट माफ करन, असे आश्वासनं दिले का जरांगे पाटलांनी जनतेनं मतदान करावं म्हणून? अजिबात नाही. बरं, दुसरी गोष्ट, जरांगे पाटलांनी जी ही समाज एकत्रित आणला, ही समाज रेकॉर्ड तोडलं जरांगे पाटलांनी, मग त्या समाजाकडून काय खंडणी घेतली का? की बाबा नो आपल्याला मुंबईला जायचंय, तुम्ही मला पैसे द्या नियोजनासाठी, असं काही वसूल केले का? किंवा एवढं आत्तापर्यंत उपोषण झालं, आंदोलन झालं, मग ह्याला भरपूर काही खर्च लागणार आहे आणि प्रत्येकानं पट्टी करा, असं काही जरांगे पाटलांनी घेतलं का कुणाकडून सगळ्यांनी मला पैसे द्या म्हणून? अहो तुमच्या पोटामध्ये एवढा गोळा उठला तो जरांगे पाटलाचं पोरग फिरायला गेलं म्हणून का? हो, एखादा व्यक्ती जर समाजासाठी झटत असेल आणि समाजातला एखादा मोठा माणूस जर त्या व्यक्तीच्या मुलाला कुठंतरी बाहेर जाण्याची संधी देत असेल तर त्यासाठी तुमच्या पोटात गोळा उठायचं काय कारण होतं? जरांगे पाटलांच्या बायकोकडं मोबाईल, 3 लाखाची साडी घातली, तुमची खाप बुडात आग होती. घालू देत ना, चांगली गोष्ट आहे. अरे ज्यांना आपण मतदान करून उभा केलं त्यांनी इतकाले आश्वासनं देऊन अनेक पाळले नाहीत, त्यांच्यावर तुम्ही नाही काय बोलत, त्यांच्यावर नाही टीका करत. आणि मग आम्ही काय बोलायला गेलं की आता मला तर डायरेक्ट ह्याच वाक्यात बोलले होते, राव तुम्ही त्याला घरी नेऊन ठेव, त्याचं ही चुपीत बस, त्याचं ती चुपीत बस. आता मी जरांगे पाटलांची साईड घेऊन बोलते म्हणून मला तुम्ही जी नाही ती जरांगे पाटलांचं चोपायला सांगितलं, मग फडणवीस साहेबांचं तुम्ही दाबीत चुपीतच बसताय का? हो, कमीत कमी मला नवरा तरी आहे, त्यामुळे ती जरांगे पाटलांचा एक भाऊ म्हणून मी चुपू शकते, पण तुम्ही काय म्हणून चोपणार सगळं? परत कालचं थंबनेल आता त्या मॅनेजरने ठेवलं का तुम्ही ठेवलं, पण तुमच्या अकाउंटला ते थंबनेल आहे खाली वरी ढवळा. ढवळा म्हणजे खाली वरी पिकला. आता मी कालच्या पण व्हिडिओ तेच म्हणलं की जेव्हा तुम्ही मग असं बोलताय तेव्हा तुम्हाला जर लोक घाण कमेंट करत असले तर चुकीचं नाही ना. तुम्हीच लोकांच्या प्रायव्हेट पार्टवर बोलताय, मग लोक तुमच्या प्रायव्हेट पार्टवर बोलले किंवा प्रायव्हेट पार्टवर शिवगाळ केली तर लोकांचं चुकतच नाही, कारण ते तुम्ही पेरलंय ना, तुम्ही पेरलं. आणि राहिला विषय तुम्हाला कमेंटचा, तर ज्या वेळेला तुमचं लाईव्ह चालू असतं ना, तुमचं लाईव्ह, तर तिथं काही आहेत, जसं तुम्ही म्हणताय ना शरद पवारांचेच लोक जरांगे पाटलांच्या सोबत आहेत, तर मी आज बोलते तुमच्या बी खाली भुंकणारे फक्त एकाच पक्षाचे 4-5 लोक असतात, एकाच पक्षातले, लय नसतात. आणि ती लोक जी बोलतात ना तर जरांगे पाटलांविषयी घाण बोलतात, त्यावेळेला तुम्ही प्रतिसाद देता, हो नक्कीच, अगदीच अगदीच. तुम्ही असं म्हणताय का की मी लाईव्ह घेत असताना जरांगे पाटलांविषयी घाण कमेंट कुणी करू नका? कधीच म्हणत नाहीत. मग जेव्हा तुम्हाला जरांगे पाटलांचे समर्थक घाण कमेंट करतात तेव्हा वाईट वाटायची गरज नाही. काय गरज आहे? कारण तुम्ही स्वतःच जरांगे पाटील, तुमचा लाईव्ह चालू असताना कोण जरांगे पाटलांना वाईट बोललं तर तुम्ही असं बी म्हणत नाही की अरे माझं लाईव्ह चालू असताना कुणीही इथं येऊन जरांगे पाटलांना नावं ठेवलं, घाण बोललं की तुम्ही तिथं कौतुक करताय, हो अगदीच बरोबर. मग जरांगे पाटलांच्या समर्थकांना येऊन कमेंट केली की मग तुम्ही आत्महत्येच्या धमकी देताय, मग तुम्ही त्यांच्यावर केसेस करताय. काय वाटतं तुम्हाला त्यांच्यावर? तुम्ही जिथे एक प्रिंट दाखवली की मला बोलवतायत म्हणून, वेड कुणाला बनवताय? मी पण जाऊन अशी केस टाकून आली तर ती बोलवतच असतात की बाबा अशी अशी. पण तुम्हाला काय वाटतंय, जे जरांगे पाटलांचे जी समर्थक असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी तुम्हाला घाण कमेंट केल्या किंवा कॉलवर घाण बोलले, कॉल केले, त्यांना आम्ही आतमध्ये अडकू देऊ वाटायले का तुम्हाला? जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. ज्या वेळेला तुम्ही एकही कार्यकर्ता किंवा एकही समर्थक तुम्हाला घाण कमेंट केली म्हणून आतमध्ये टाकताना आम्हाला लाईव्ह दाखवा, मानतो तुम्हाला. कारण कसं असतं सांगू का, पोलीस कायदेनं करतात बरं का. पोलीस बांधव सगळ्यासाठी आहेत आणि ते कधीच चुकीच्या मार्गाने जात नाहीत. तुमचा व्हिडिओ आधी बघणार झाले, तुम्हाला कमेंट आली किंवा तुम्हाला फोन आला ना घाणेरड्या प्रकारे, तर तो का आला आधी ह्याची चौकशी केली जाते. आणि तिथं जर तुमची गलिच्छ भाषा असेल तर पोलीस तुम्हाला हेच समज देतील की बाई आधी तू सुधर, तू असं बोलली, मग तो एक नेता पुढारी जो कोणी असेल तर त्याचे समर्थक कार्यकर्ते तुला उत्तर देणारच. आणि हे रीत आहे आणि हा कायदा आहे आणि हा कायद्याचं शिक्षण घेणं ही तुला गरजेचं आहे.
आम्हाला नाही बरं का. म्हणून परत एकदा सांगते की तुझी म्हणती ना जरांगे पाटलांनी फसवलं, एखादा तरी पुरावा दे, एखादा तरी. नाहीतर आत्ता सोशल मीडियावर आम्ही तुझे पुरावे द्यायला चालू करू. आणि दुसरी गोष्ट, आज मी तुला वॉर्निंग देते, तुझं जर हेच चालू राहिलं तर तू मला त्या दिवशी फोन करून कुठल्या प्रकारे बोलली, कसं बोलली आणि काय बोलली ही टोटल रेकॉर्डिंग मी सोशल मीडियावर टाकणार, म्हणजे 100% टाकणार. आता तू ठरव तुला काय करायचंय. कारण पाणी ही मला इतके दिवस वाटलं जाऊ दे म्हणलं, म्हणजे बंद केले वाटलं, कारण छान वाटलं तुझ्या लाईफ विषयीचे तू व्हिडिओ टाकले स्पष्ट मत लाईव्हला, तर बरं वाटलं. पण मी मग ते पूर्ण व्हिडिओ बघितले. परत काल तुझा व्हिडिओ आलेला दिसला, आणि तो व्हिडिओ कधीचा, 8 दिवसाखालचा जुना, आणि त्याला थंबनेल कधीचं ठेवलंय, थंबनेल काय वेगळं ठेवलंय. 8 दिवसाचा व्हिडिओ तिकडं आला संगीता वानखेडे ह्या अकाउंटला, आणि स्पष्ट मत लाईव्हला तो व्हिडिओ काल आला. मग तुझ्यातले जर किडे बंद होत नसतील तर आमचे बी किडे शांत बसणार नाहीत मग, बरं का, स्पष्ट सांगते. आत्ता तरी सुधर, पुढचं पुन्हा बघूच. मी आणखीन एकदा चान्स देते की सोशल मीडियावर कुठल्याही लाईव्हचं, कारण तू स्वतःच काय म्हणली की मला मुली आहेत, आहे माझ्याकडे रेकॉर्डिंगमध्ये, मी व्यवस्थितच बोललेले. तू स्वतःच सांगितलेलं आहेस की मला युवाई जवाई येणार आहेत, हे लोक जर असे बोलत राहिले तर. मग हीच बहाणं जरा स्वतः ठेव की बाबा उद्या तुला युवाई जवाई येणार आहेत, तू अशाच भाषेत. मग जर तुला युवाई जवाई येणार आहेत, जर तुला मुली आहेत, ह्याची काळजी स्वतःला तुला नसेल तर पब्लिक का करेल. आधी स्वतः काळजी करणं गरजेचं असतं. ह्याची आधी स्वतः ह्या गोष्टीची जाणीव ठेवणं, काळजी करणं हे खूप गरजेचं असतं. म्हणून परत एकदा सांगायले की पुढचं पाऊल टाकायच्या आधी तुझे वैचारिक विचार आहेत, मांड, अवश्य मांड जरांगे पाटलांविषयी, पण भाषा सभ्य ठेवून. मराठा समाजाला जी वारंवार बोलते मी, त्या दिवशी फोनवरही तुला हीच बोललेली आहे की मला तुमच्याशी काही दुश्मनी नाही, काय नाही. जरांगे पाटलांना घाण भाषेत बोलताय, मराठा समाजाला बोलताय. मी तुम्हाला शांतीतच बोलत होते, पण तुम्ही तेव्हा पण मला ओरडून बोलत होते, पुन्हा शांतीत रडून बोलले, ठीक आहे. पण आधी तर तुम्ही मला ओरडून धमके देऊनच बोललेले आहेत. आणि मी पूर्ण रेकॉर्डिंग केलेलं आहे की आपले विषय काय झालते त्यामुळं. आणि त्याच्यात सरळ सरळ संजीवनी राणे वहिनीवरही आरोप केलेले आहेत की तुला त्या व्यक्तीनं असं असं सांगितलं म्हणून, ते पण रेकॉर्डिंगमध्ये आहे. त्यामुळं ना बघ, तू विचार कर, शेवटी निर्णय तुझे आहेत, फक्त आम्हाला पुढचं पाऊल उचलायला लावू नको.